नमस्कार, मी झी मराठी हास्य सम्राट संदीप कांबळी या भागामध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो। आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत जे अध्यात्म विज्ञानाच्या भाषेमध्ये समजावून सांगतात। अशी व्यक्ती ज्यांनी ज्योतिष शास्त्रावर अभ्यास केला, तज्ञ झालेत, ज्यांना बरेच लोक मान्यवर गुरुजी म्हणून ओळखतात, अशी थोर व्यक्ती माझ्या सोबत आहेत। कटके गुरुजी, नमस्कार। श्री स्वामी समर्थ। नमस्कार। श्री स्वामी समर्थ। गुरुजी, मी एवढ्या सेलिब्रिटींच्या मुलाखती घेतल्या, परंतु आज आहे ना तुमची मुलाखत घेताना मला थोडंसं दडपण येतंय कारण की मी थोड्याशा वेगळ्या विषयावर तुमच्याशी चर्चा करतोय, वेगळ्या विषयावर बोलणार आहे, कारण ते बोलणं वेगळं, हे बोलणं वेगळं आहे। थोडं दडपण येतंय मला, आणि तुम्ही एवढ्या लोकांच्या प्रश्नांना उत्तर दिली। आज मी तुम्हाला प्रश्न विचार थोडस टेन्शन आहे, तरी पण मी प्रयत्न करतोय। आज मी तुमची मुलाखत घेतोय, तर तुम्हाला कसं वाटतंय? फार छान वाटतंय, कारण आज इथपर्यंत येऊन अगदी स्वामींच्या साक्षीने तुम्ही आलात आणि प्रश्न विचारताय, तर ही स्वामींचीच कृपा आहे। मला आनंदच होईल। सर्वप्रथम पहिला प्रश्न, तुम्ही स्वामी भक्ती ही तुम्हाला वारसाने मिळाली की तुम्ही मिळवली? स्वामी भक्ती वारसा हक्काने मिळालेली नाही, परंतु माझ्या आईच्या तपश्चर्या म्हणा किंवा तिने केलेल्या साधनेमुळे मी स्वामी सेवेकडे ओढलो गेलो आणि स्वामी सेवेमध्ये स्वतःला वाहून घेतलं, आणि त्याप्रमाणे स्वामींनी हे सगळं वैभव, स्वामींचा वैभव आहे, स्वामींनी माझ्याकडे करून घेतलेला आहे। लोक तुम्हाला गुरुजी म्हणतात। आज तुम्ही त्या पदावर आहात। इथपर्यंत पोहोचण्यासाठी काही लोकांनी पण त्रास दिला असेल तुम्हाला, तर यशाची पायरी चढताना अपयश हे असतंच, तर इथपर्यंत पोहोचण्यासाठी काही अडचणी आल्याच असतील? आणि अडचणीशिवाय जीवनच नाही, कारण आपण आयुष्य जगत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे। ती गोष्ट आहे, आपण आपल्या आयुष्यात आलेलं प्रत्येक संकट हे त्या काळातलं आपलं ट्रेनिंग असतं। आपण जर व्यवस्थित ट्रेनिंग दिलं नाही तर आपण आपलं आयुष्य घडवू शकत नाही, कारण आपलं आयुष्य घडवण्यासाठी किंवा काहीतरी करण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यात कटाक्षाने अडचणी यायलाच पाहिजे। जेव्हा जेव्हा तुम्हाला अडचणी येत असतात, तेव्हा तेव्हा तुम्हाला ते काहीतरी शिकवायला अडचणी येत असतात, आणि त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं। जर अडचणी नाही आल्या तर आपल्याला शिकायला नाही मिळणार, आणि शिकायला नाही मिळालं तर एक्सपिरियन्स नाही मिळणार। म्हणून दुसरं वाक्य तयार झालं, प्रत्येक समस्येवर मात करणार एकमेव शस्त्र म्हणजे नॉलेज। नॉलेज मिळवलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीचं नॉलेज मिळवलं पाहिजे। नॉलेज असेल तर त्यामुळे तुम्हाला पैसे मिळवता येतील किंवा कोणत्याही कार्यामध्ये तुम्हाला सफल होता येईल। तुम्ही पैसे मिळवण्याच्या मागे लागला तर पैशामुळे नॉलेज नाही मिळवता येणार, या उलट नॉलेजमुळे तुम्हाला वाटेल ते हासिल करता येतं, प्राप्त करून घेता येतं। आणि तिसरं आहे, काउन्सिलिंग इज अ बेस्ट मेडिसिन फॉर अवर लाईफ। तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर थोरा मोठ्यांचं सर्वांचं आपण ऐकून घ्यायला शिकलं पाहिजे। प्रॉब्लेम असा असतो आपला की आपल्याला एखाद्याने कोणी चांगली गोष्ट सांगितली की ते आपल्याला ऐकावीशी वाटत नाही, आपण आपलंच सुरू करतो, आपलंच सांगायला सुरू करतो। परंतु एखाद्या 4 वर्षाचं बालक सुद्धा काहीतरी आपल्याला शिकू शकतं ना, म्हणून काउन्सिलिंग इज अ बेस्ट मेडिसिन फॉर अवर लाईफ। म्हणून हे शिकून घ्यायचं असतं, आणि हे शिकून घेण्यासाठी स्वामी महाराजांसारखे एखादं दैवत प्रत्येकाच्या पाठीमागे ठामपणे उभं असतं, आणि त्या व्यक्तीकडून त्याला त्रास देऊन, त्याला पिळून, अगदी टॉवेल आपण करकसून पिळतो त्या पद्धतीने त्यातलं पाणी गाळून त्याला त्या स्वच्छ करून त्याच्याकडून स्वामी महाराज काहीतरी घडवून घेत असतात। म्हणजे माझ्यासारख्या एखाद्या भिकाऱ्याची निवड करणं हे स्वामींनी काम केलेलं आहे, आणि माझ्यासारख्या एखाद्या भिकाऱ्याची निवड करून त्याच्याकडून हा सगळा प्रपंच मांडणं स्वामीचा, हे स्वामींनीच करून घेतलेलं आहे। त्यामुळे अडचणी तर येतच राहतात, खूप अडचणी येतात, परंतु माझं ज्यांच्या जीवनामध्ये अडचणी आहे त्यांना सर्वांना एकमेव सांगणं आहे की समस्यांना तुडवत जाण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आलं पाहिजे। मठाची स्थापना करण्यासाठी तुम्ही हे कर्जत मधलं चाळोख गाव हे का निवडलं? अर्थातच मी निवडलेलं नाहीये। स्वामींची इच्छा, स्वामींना जिथं जायचं आहे तिथे स्वामी जातात। स्वामींची इच्छा सुमार कोणाचंही काहीही चालत नाही, त्यामुळे स्वामींनी आमची निवड केली, आणि आमची निवड केल्यानंतर आम्ही स्वामींच्या कार्यासाठी प्रयत्न करत राहिलो। प्रयत्न करणं एवढंच आपल्या हातात असतं, याच्या पलीकडे आपल्या हातात दुसरं काहीही नसतं। तर स्वामींची इच्छा इथे यायची होती म्हणून स्वामी स्वतः आलेले आहेत। परंतु मला या जागेमध्ये त्र्यंबकेश्वरचा फील दिसतो, कारण जसं त्र्यंबकेश्वरला आपण गेल्यानंतर तिन्ही बाजूनी आपल्याला डोंगर दिसतो, त्याप्रमाणे ह्या स्पॉटला
आल्यानंतर आपल्याला तिन्ही बाजूनी असा डोंगर दिसतो. म्हणून मला या ठिकाणी त्र्यंबकेश्वरचा फील आला. म्हणून मी ठरवलं की इथे स्वामींनी आलं तर बरं होईल. अर्थातच येथील एक व्यक्ती माझ्याकडे मुंबईमध्ये एक 10-15 वर्षापूर्वी आले होते. त्यांचं नाव ज्ञानेश्वर मोरे आणि ते आल्यानंतर त्यांच्या थ्रू आलेलो आहोत. ते आले तेव्हा त्यांची माझी काही जास्त ओळख नव्हती, परंतु आम्ही जेव्हा जागा शोधल्या तेव्हा मात्र मला अशी अडचण आली की इकडे शोधतोय तिकडे शोधतोय, जागा मिळत नाहीये. आणि मग शेवटची त्यांनी एक फोटो पाठवला आणि फोटोवरती पसंत पडली जागा आणि मग आम्ही डन केली. म्हटलं इथे स्वामींचं वास्तव्य असावं असं आम्हाला वाटलं. थोडस वेगळा प्रश्न विचारतोय. तुम्ही स्वामी भक्त आहात, लोकांना मार्गदर्शन करता, लोकांना उपासना साधना करायला सांगता, तरी पण देव नाही असं लोकांना का सांगता तुम्ही? त्याचं कारण असं आहे, साधना उपासना करायला सांगणं हा वेगळा भाग आहे आणि त्यातून जो आनंद मिळतो तो सायंटिफिकली आनंद आहे, म्हणून मी त्या पद्धतीने सांगतो. परंतु देव नाही, देव काय आहे? मग देव ही व्याख्या लोक समजून घेत नाहीत. लोकांना असं वाटतं की देव म्हणजे कोणत्या तरी व्यक्तीच्या रूपाने आलाय किंवा माणसासारखा दिसणारा सर्वसाधारण एक व्यक्ती आहे, असं नाहीये. युनिव्हर्सल एनर्जीला दिलेलं नाव म्हणजे देव, हा मुद्दा समजून घेतला पाहिजे. म्हणजे आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. आपल्या शरीराला मदत करणाऱ्या 33 कोटी ऍक्टिव्हिटीज आहेत. ऊन, वारा, पाऊस, दगड, माती, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, एटसेट्रा एटसेट्रा एटसेट्रा. ह्या सर्व गोष्टींचा आपल्या शरीराला उपयोग होतो, म्हणून आपण त्यांना नमस्कार करतो. मग ज्या अर्थी आपण त्यांना नमस्कार करतो त्या अर्थी आपल्यासाठी ते देवता समान असतात, म्हणून आपण त्यांना नमस्कार करत असतो. म्हणून आपल्यासाठी त्या देव आहेत. म्हणजे काय तर युनिव्हर्सल एनर्जीला दिलेलं नाव म्हणजे देव. हे जर समजून घेतलं तर देव ही संकल्पना आहे, देव हे एक दिलेलं नाव आहे. त्यामुळे अध्यात्मातला एक भाग म्हणजे विज्ञान आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर अध्यात्माचं एक पिल्लू म्हणजे विज्ञान. मग अध्यात्मातल्या बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आहेत, त्याला जर एखादं नाव दिलं तर ते विज्ञान होतं. फॉर एक्झाम्पल, वरून एक फळ खाली पडलं, ते न्यूटननी पाहिलं. न्यूटननी पाहिल्यानंतर त्यांनी विचार केला की हे फळ खालीच का पडलं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्याला खाली पडताना ते ग्रॅव्हिटेशनमुळे खाली पडतं असं नाव दिलं. मग न्यूटननी दिलेलं नाव हे विज्ञान झालं. मग न्यूटननी त्याला ग्रॅव्हिटेशन नाव द्यायच्या आधी ग्रॅव्हिटेशन होतं की नव्हतं? होतं. न्यूटननी नाव द्यायच्या आधी सुद्धा ग्रॅव्हिटेशन होतं, पण ते ग्रॅव्हिटेशन आहे हे आपल्याला माहित नव्हतं. मग ते होतं अध्यात्म. आणि त्याच्यानंतर जे त्यांनी नाव दिलं आणि ते आपण फॉलो करतो ते झालं विज्ञान. म्हणजे आधीचं अध्यात्म आणि युनिव्हर्सल एनर्जी मध्ये ज्या गोष्टीची आपल्याला उकल होते ती गोष्ट, त्या गोष्टीला दिलेलं नाव म्हणजे विज्ञान. अशा पद्धतीनं हे सगळी रचना आहे. असे काही लोक आहेत ज्यांना काही प्रश्न पडतात, निगेटिव्ह शक्ती असते की नाही, पॉझिटिव्ह शक्ती असते की नाही? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी ह्या विश्वामध्ये ठासून भरलेली आहे. ज्या पद्धतीनं आपलं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. म्हणजे आता जर मी तुम्हाला विचारलं तुम्ही सकाळी जागे कोणामुळे झाला, तुम्ही वॉशरूम मध्ये कोणामुळे गेला, तर अर्थातच तुम्ही म्हणाल की देवामुळे. ही एक भावना आहे, पण देव ह्या जगात नाहीये तर तुम्ही कसं सांगू शकता? मग युनिव्हर्सल एनर्जीला दिलेलं नाव म्हणजे एक देव आहे. म्हणजे तुम्हाला सकाळी जागा कोणी केलं तर युनिव्हर्सल एनर्जीने. मग युनिव्हर्सल एनर्जीचे हिस्से आपल्या शरीरामध्ये आहेत. काय आहे तर आपलं शरीर पंचमहाभूतांनी तर बनलेलंच आहे, परंतु आपल्या शरीरामध्ये अंदाजे 10 अब्ज शरीर पेशी आहेत आणि मेडिकल सायन्स प्रमाणे त्या जिवंत आहेत. आणि त्या जिवंत आहेत म्हणून आपण जिवंत आहोत, आणि त्या जिवंत आहेत म्हणून आपण सकाळी जागे झालो, त्यामुळे वॉशरूम मध्ये गेलो. एवढे दिवस आपण जिवंत त्यांच्यामुळे आहोत. आता त्यांच्यामुळे जर आपण एवढे दिवस जिवंत आहोत तर आपण शरीर पेशींना कधीतरी थँक्स बोललोय का? तर अजिबात बोलत नाहीये. म्हणून ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं दिलं जातं की आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या शरीर पेशी अंदाजे 10 अब्ज आहेत, त्या जिवंत आहेत म्हणून आपण जिवंत आहोत. मग त्यांचं पालन पोषण करणाऱ्या कोण आहेत? त्यांचं पालन पोषण करणारे ऑक्सिजन आणि ग्लुकॉन. ग्लुकॉन तर आपलं शरीर प्रोव्हाइड करतं, परंतु निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती कुठून येते? तर दुसरं त्यांचं आपल्या शरीरातल्या शरीर पेशींचं जेवण आहे ते म्हणजे ऑक्सिजन. आणि ऑक्सिजन नेहमी आपल्याला वायूच्या रूपाने मिळत असतं. आणि जेव्हा आपण वायूच्या रूपाने ऑक्सिजन घेतो तेव्हा नुसताच ऑक्सिजन घेत नाही, ते ऑक्सिजन बरोबर किडे, मकोडे, जंतू, जीवजंतू सगळे आपण त्याच्या बरोबर घेत असतो. आणि जे जीवजंतू आपण ऑक्सिजन बरोबर घेतो ते काही जीवजंतू आपल्या नाकाच्या फेफड्यामध्ये अडकतात आणि ते वायू रूपाने आपल्या म्हणजे फुफ्फुसापर्यंत जाऊ देत नाहीत. आणि काही अशा निगेटिव्ह एनर्जी असतात, म्हणजेच किडे मकोडे असे निगेटिव्ह असतात की ते आपल्या नाकातून सरळ फुफ्फुसापर्यंत जातात आणि फुफ्फुसातून रक्तामध्ये मिक्स होतात आणि रक्तामध्ये मिक्स होऊन आपल्या शरीराला क्लेश देतात. त्याला म्हणायचं निगेटिव्ह एनर्जी. आणि गंमत अशी झालेली असते, आपण जन्मतात आपल्याला बाहेरची जी एनर्जी असते ती अटॅचमेंट झालेली असते, जसे की ऊन, वारा, पाऊस, दगड, माती, हायड्रोजन,
हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, एटसेट्रा एटसेट्रा एटसेट्रा, ह्या सर्व ऍक्टिव्हिटीज आपल्या शरीराला अटॅचमेंट ऑलरेडी झालेले असतात. मग आपलं काही काम असतं की आपल्याला ऑलरेडी बाहेरची एनर्जी अटॅचमेंट झालेली असते. इंटरनल एनर्जी इज कनेक्टेड इनटू युनिव्हर्सल एनर्जी, असं असायला पाहिजे. म्हणजे इंटरनल एनर्जीला जर तुम्ही एखाद्या एनर्जीशी कनेक्ट केलं तर मात्र त्या इतर एनर्जी तुम्हाला कनेक्ट होत नाहीत. म्हणजे मी जर आतून श्री स्वामी समर्थ महाराजांना जर कनेक्ट झालो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, म्हणजे मी आतून स्वामींना कनेक्ट झालो, म्हणजे दुसऱ्या एनर्जीज मला कनेक्ट होणार नाहीत. किंवा स्वामी 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 झालो की माझ्या शरीरामध्ये मी सारखं स्वामी 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 करत असल्यामुळे माझ्या शरीरामध्ये एक बायोकेमिकल्स रिॲक्शन्स होतात आणि बायोकेमिकल्स रिॲक्शन्स झाल्यामुळे माझ्या शरीराला आनंदी आणि हॅप्पी ठेवण्यासाठी माझ्या शरीरातील शरीर पेशी अतिशय अतिउल्लासाने काम करतात आणि मग मला आनंदी वाटायला लागतं, हॅप्पी वाटायला लागतं. ही पॉझिटिव्ह एनर्जी. आणि जे बाहेरून येते ती निगेटिव्ह एनर्जी. कधी कधी बघा तुम्हाला अनुभव आला असेल, सकाळची तुमची मेंटॅलिटी वेगळी होती, दुपारची मेंटॅलिटी वेगळी होती, रात्रीची मेंटॅलिटी वेगळी होती. हे चेंजेस कशामुळे येतात? त्या वेळेमध्ये त्या शरीरातल्या शरीर पेशींना सुद्धा त्रास होतो. म्हणजे तुमच्या शरीरातल्या प्रत्येक अवयवातील शरीर पेशींना त्रास व्हायला सुरुवात झाली की त्या पद्धतीचे तुमची मेंटॅलिटी चेंज होते. हे फक्त आणि फक्त बायोकेमिकल्स रिॲक्शन मुळे होतं. आणि काही लोकांना तगडे अनुभव आलेले आहेत. जेव्हा जेव्हा त्यांना बॅड फील वाटायला लागतं तेव्हा तेव्हा ते श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ करायला लागले की पुन्हा त्यांच्या शरीरामध्ये बायोकेमिकल्स रिॲक्शन्स होतात आणि त्यांना आनंदी आणि हॅप्पी वाटायला. हा पॉझिटिव्ह आणि एनर्जीचा किंवा निगेटिव्ह एनर्जीचा असा भाग आहे. एक प्रश्न आहे ना, एक स्वामी भक्त आहेत त्यांच्याकडून आलेला. मी त्यांना सांगितलं की मी तुमची इंटरव्ह्यू घ्यायला चाललोय. सांगितलं की आवर्जून हा प्रश्न विचारा की मी स्वामी भक्ती आज गेली 4 ते 5 वर्ष करतोय, पण स्वामी माझ्यावर प्रसन्न होत नाहीत. चांगला प्रश्न आहे. काय सांगू शकता? म्हणजे बऱ्याच लोकांना प्रश्न होतो की मी एवढं वर्ष स्वामी भक्ती करतोय पण मला काही स्वामी पावत नाही, तुम्हालाच कसे पावतात? तर म्हणजे ह्याची उत्तर तुम्ही दिलेत तर छान होईल. हा खूप वेळा मला प्रश्न विचारला जातो. सर्व स्वामी सेवकांसाठी, स्वामी भक्तांसाठी नम्र विनंती आणि त्यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो, कोणाचीही कोणत्याही देवी देवतांची भक्ती केल्यामुळे ते देवी देवता प्रसन्न होत नाहीत, हे लक्षात ठेवावे. मी काय सांगतोय थोडस लक्षपूर्वक ऐका. कोणत्याही देवी देवतांची सेवा केल्यावर किंवा केल्यामुळे कोणतीही देवी देवता प्रसन्न होत नाही. म्हणजे साधारण उपासना केल्यामुळे देव प्रसन्न होत नाहीत, तर हा देह प्रसन्न होतो. आणि देह प्रसन्न कसा होतो? तर साधना आणि उपासना केल्यामुळे, प्रार्थना म्हटल्यामुळे आपल्या शरीरामध्ये बायोकेमिकल्स रिॲक्शन्स होतात आणि बायोकेमिकल्स रिॲक्शन्स मुळे आपल्याला हॅप्पी आणि आनंदी वाटायला लागतं, म्हणून देह प्रसन्न होतो. आणि एकदा देह प्रसन्न झाला म्हणजेच मन प्रसन्न झालं की आपल्याला कोणतंही काम करण्यासाठी आपण आनंदाने ते काम स्वीकारतो आणि आपण आनंदाने ते काम पार पाडतो. म्हणजेच आपल्यावरती स्वामी कृपा झाली असं समजायचं. मला वाटतं ह्या प्रश्नाच्या उत्तराने त्यांच्या मनाचं समाधान झालं नाही, अजून नसेल झालं. अजून एक गोष्ट सांगावी लागेल, कारण 1-2 वर्ष स्वामी सेवा करताय, परंतु त्याच्या मागच्या जन्माचं जे काही प्रारब्ध आहे, अर्थातच मी प्रारब्ध मागच्या जन्माचं मानत नाहीये. आपल्याला हा देह मागच्या जन्माच्या प्रारब्धानुसार जरी मिळालेला असला, त्याच्यानुसार आपण भोग भोगत जरी असलो, तरी आपल्याला हा देह मागच्या जन्माच्या प्रारब्धानुसार भोग भोगण्यासाठी मिळालेला नसून आपल्याला नवीन प्रारब्ध घडवण्यासाठी हा देह मिळालेला आहे. हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. या पलीकडे अजून समजा मागच्या जन्माचं काही असेल, म्हणजे एक खड्डा खोदलेला आहे इथे आणि तो खड्डा रोज मुठभर माती आणून बुजवायचा आहे. म्हणजे स्वामी काय म्हणतात की तुम्ही माझ्याकडे आल्यानंतर सर्वात आधी तुमच्या मागची पीडा मला हटवावी लागते आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला मदत करू शकतो. आणि युनिव्हर्सल एनर्जी म्हणजेच दैविक शक्ती एक अशा प्रकार आहे की ती तटस्थ असते. ती कोणावरही कसलीही दया दाखवत नाही. लक्षात ठेवा, युनिव्हर्सल एनर्जी म्हणजेच दैविक शक्ती ही कोणावरही कसल्याही प्रकारची दया दाखवत नाही. एखादा नालायक व्यक्ती असेल, एखादा भ्रष्टाचारी व्यक्ती असेल, एखादा वाईट प्रवृत्तीचा व्यक्ती असेल, त्याच्या मागचं पुण्य संपल्याशिवाय ईश्वर त्याला दंड देऊ शकत नाही. आणि चांगल्या व्यक्तीच्या पाठीमागे जोपर्यंत पुण्य जमा होत नाही तोपर्यंत ईश्वर त्याला मदत करू शकत नाही. हा नियम आहे ईश्वराचा. ईश्वर तटस्थ शक्ती आहे, ती फक्त आणि फक्त न्याय करते. ते स्वतःकडचं काय देत नाही. तुम्ही काय करता त्याच्या बदल्यात म्हणजेच कर्म सिद्धांताचा परिणाम होणारा म्हणजे नशीब, हे अशा पद्धतीने आहे. त्यामुळे रोज
मुठभर माती त्या खड्ड्यात टाकतोय, तर तुम्ही 2 वर्षात काय केलेलं आहे, तो खड्डा अर्धाच भरलेला आहे. तुम्हाला अजून गरज आहे 2-2 मुठेने माती आणून त्यात भरायची गरज आहे, म्हणजे अधिकाधिक सेवा करण्याची गरज आहे. जेवढी तुम्ही अधिकाधिक सेवा कराल तेवढ्या तुमच्या शरीरातल्या शरीर पेशी हॅप्पी होणार आहेत आणि त्याप्रमाणे त्या तुम्हाला आनंदित ठेवणार आहेत आणि त्याप्रमाणे तुमची प्रगती होणार आहे. तर त्याचं उत्तर असं आहे. एक व्यक्ती आहे, हा हा स्वामी भक्तच आहेत. बर. म्हणजे आम्ही इथे तुमची इंटरव्ह्यू घ्यायला येत होतो, तर त्यांनी त्यांचं मनोगत एक क्लिप पाठवून दिलंय. आपण बघूया का ती क्लिप? हो, पाहूया. श्री स्वामी समर्थ. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक अत्यंत महत्वाची अशी गोष्ट सांगू इच्छितो की या मठाची जी स्थापना स्वामींनी कटके गुरुजींकडे करून घेतली, ती त्यांच्याकडे एकही रुपया नसताना या भव्य दिव्य मठाची स्थापना झाली आहे. त्याचा एकमेव साक्षीदार मी आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला सांगू इच्छितो. सर ओळखतं का यांना? हो, हे आमचे उदय पारोंडेकर सर आहेत. खरं सांगायचं झालं तर त्यांच्याविषयी बोलायला फार शब्द कमी पडतात, कारण हे जे तुम्ही वैभव बघताय हे तुमच्या नजरेत कटके गुरुजींनी उभा केलेला आहे, पण तसं नाहीये. स्वामींनी माझ्याकडून करून घेतलेलं आहे आणि नुसतंच माझ्याकडून करून घेतलेलं नाहीये, तर माझी एक सावली आहे, हे ते आहेत. त्यांचं नाव उदय पारोंडेकर आहेत. हे अगदी सावलीप्रमाणे, माझ्या सावलीप्रमाणे ते माझ्या बरोबर असतात. मी कुठेही गेलो तरी ते माझ्या बरोबर असतात आणि हे वैभव, स्वामींचं वैभव आपलं नाहीये, पण स्वामींचं वैभव उभा करण्यासाठी त्यांचा मोठा हातभार लागलेला आहे. कटके गुरुजींना जरी तुम्ही बघत असाल, कटके गुरुजींकडे जरी तुम्ही येत असाल, तर ऑलरेडी तुम्ही माझ्याकडे आलेला नाहीये, तुम्ही स्वामींकडे आलेला आहात. स्वामींनी मला बसवलेलं आहे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि माझ्याकडून अधिकाधिक उत्कृष्ट पद्धतीने मार्गदर्शन करावं, व्हावं, या उद्देशाने स्वामींनी अशा लोकांना माझ्या बरोबर दिलेलं आहे आणि ते माझ्या बरोबर सतत असतात. म्हणून म्हटलं की कटके गुरुजींची सावली म्हणजे उदय पारोंडेकर, की जो तो आत्ताच्या युगामध्ये स्वतःच श्रेय घ्यायला बसलाय आणि त्या युगात तुम्ही म्हणता की मी कोणी नाहीये, मी शून्य आहे, मला जो सपोर्ट मिळालाय तो त्यांचा आहे, हा तुमचा मोठेपणा आहे. तर प्रेक्षक हो, मी इथं थांबतोय म्हणजे मी पूर्ण विराम घेत नाहीये. जर कटके गुरुजींना काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर नक्की आम्हाला कमेंट मध्ये लिहून पाठवा किंवा आम्हाला तुम्ही मेल करू शकता. तुमच्याकडून आलेले प्रश्न मी विचारेन आणि त्यावेळी सर तुम्हाला वेळ द्यायचा आहे, आम्हाला प्रेक्षकांसाठी वेळ द्यायचा आहे. आणि जर कुणाला काही ज्योतिष शास्त्राबद्दल प्रश्न विचारायचे असतील आणि कर्जत मध्ये जो स्वामी समर्थ यांचा मठ आहे, ज्यांनी पाठीमागचा भाग बघितला नसेल तर त्यांनी नक्की आवर्जून बघा, कारण की त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय. स्वामी समर्थांच्या मठामध्ये कसं यायचंय जास्तीत जास्त माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. पुणे आणि मुंबईच्या मध्ये जे कर्जत पडतं, रायगड जिल्ह्यामध्ये आहे. कर्जत स्टेशन पासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर चाळोख म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये श्री स्वामी समर्थ यांचा मठ आहे आणि हा मठ कटके गुरुजींनी उभारलाय. आज ते माझ्या सोबत आहेत, माझ्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करतोय आणि ती एवढी मोठी व्यक्ती माझ्या प्रश्नांना, म्हणजे तुमच्या आलेल्या प्रश्नांना उत्तर देतं, हा फार मोठ्या भाग्याची गोष्ट आहे. तुम्ही वेळ दिलात त्याच्याबद्दल मी मनापासून तुमचा आभारी आहे. असं तुमचं प्रेम राहू द्या आणि मी इथं थांबतोय. सर आपण इथे आलात, धन्यवाद. संदीप भाऊ, असेही तुम्हाला स्वामींनी प्रेरणा दिली, तुम्ही इथे आलात. आता हे अजून स्वामी सेवकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचतील, त्यांनाही त्याचा अनुभव येईल, कारण युवा पिढीला विज्ञानाच्या दृष्टिकोनातून अध्यात्म जर समजून सांगितलं तर त्यांनाही सेल्फ एनर्जी डेव्हलपमेंट व्हायला मदत होईल. या उद्देशानेच आपण हा अध्यात्म मांडलेला आहे. अध्यात्म आपण विज्ञानाच्या भाषेतून मांडलेला आहे, कारण यापुढे हळूहळू प्रत्येकाची मानसिकता घसरली जाणार आहे आणि ती मानसिकता मिळवण्यासाठी आपल्याला कोणत्याही मेडिकलमध्ये एखादं कॅप्सूल किंवा टॅबलेट मिळणार नाही. शिवाय शेवटी आपल्याला कुठे नाही कुठेतरी मनाला शांतता मिळण्यासाठी एखादं मंदिर किंवा दगडाच्या मूर्तीसमोर यावं लागतं. म्हणून आज तुमच्या माध्यमातून आपण स्वामींना किंवा स्वामी सेवेला वैज्ञानिक दृष्टिकोनातून लोकांपर्यंत पोहोचवतोय. ही फार मोठी गोष्ट आहे. आपण आला, धन्यवाद. आपल्या सर्व टीमचा मी आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.